आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी छान असं चटपटीत चविष्ट असं आंबट गोड कैरीचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। बघू शकाल अगदी छान असं आपलं परफेक्ट चविष्ट पौष्टिक भरपूर दिवस टिकणारा असं सरबत हे तयार झाले। चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। कशा पद्धतीने हे अगदी छान चविष्ट सरबत बनवायचं ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची कैरी घेतली। कैरीचा कुठलाही प्रकार आपण वापरला तरी काही हरकत नाही, फक्त थोडं जर आपण गावरानी कैरी वापरलं तर ती चवीला अगदी आंबट असते, थोडंसं चवीमध्ये फरक पडतो। आणि तोतापुरी कैरीचा वापर केला तर त्याला थोडासा आंबटपणा कमी असतो, तेवढाच थोडा फरक पडतो। तर त्यानंतर लगेच आपण कैरीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून जी कैरीला चीक लागलेला असतो तो निघून जातो, आपल्याला कुठलीही रिॲक्शन होत नाही। तर त्यानंतर लगेचच मी त्याचं साल काढून घेते। सालासहित डायरेक्ट पूर्ण कैरीही वापरली, म्हणजे कैरी डायरेक्ट उकळून घेतली तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीने साल काढून आपण बारीक चिरून घेतली तरी काही हरकत नाही। आता आपण साल काढून घेतलेलं त्याची आपण चटणी बनवू शकतो, किंवा त्याचं देखील फक्त मिक्सरला पाणी घालून बारीक फिरून त्याचं देखील आपण सरबत तयार करून घेऊ शकतो। त्यानंतर हे साल काढून झाल्यानंतर याला आता आपण जेवढं शक्य तेवढे बारीक याचे तुकडे तयार करून घ्यायचे, त्यामुळे अगदी छान एकसारखी अशी आपली कैरी ही शिजून होते। मंद गॅसवरती फक्त आपण एक शिट्टी करून ही कैरी शिजून घेणार आहोत। जर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये शिजून घेतली तरी काही हरकत नाही, फक्त थोडासा वेळेचा फरक पडतो। कुकरमध्ये फक्त 2 मिनटात एक मंद आचेवरती शिट्टी करून घ्यायची, लगेच आपला जो लागणारा सरबताचा म्हणजे कैरीचा गर अगदी छान असा तयार होतो। तर तुम्हाला जर आणखी नवीन पद्धतीची पुदिना आणि कैरीचं देखील मी अगदी छान चविष्ट अशी सरबताची रेसिपी शेअर केली आहे। म्हणजे जर तुम्हाला बघायची असेल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि अगदी छान नवीन रेसिपी अगदी उन्हाळा स्पेशल अशा टाकल्या आहेत, नक्की तुम्ही चॅनलवरती जा आणि वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपलं कैरी ही अगदी बारीक अशी चिरून झाली। त्यानंतर साईडला लगेच आपण गॅसवरती कुकर गरम करून घेतले आणि जी आपण चिरून घेतलेली कैरी ही संपूर्ण त्यामध्ये घालून फक्त अर्धा ग्लास आपण आता यामध्ये पाणी घालणार आहोत। त्याच्यापेक्षा थोडं जास्ती घातलं तरी काही हरकत नाही, फक्त मिक्सरला बारीक फिरवताना ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून आपण आता फक्त थोडंसंच पाण्याचा वापर करणार आहोत। त्यानंतर अगदी छान चविष्ट सरबत होण्यासाठी इथे सेंधा मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर करा, जर नसेल आपल्या साधं मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही। तर मी आता सरबत बनवण्याच्या वेळेस न घालता आता शिजवताना मिठाचा वापर करते, यामुळे काय होतं खूप छान असं चविष्ट अशी आपलं सरबत हे तयार होतं। आता आपण कुकरचं झाकण लावल्यानंतर मंद आचेवरती फक्त एक शिट्टी करून घेणार आहोत, याच्यापेक्षा जास्ती करण्याची अजिबात गरज नाही। ते एक शिट्टी झाल्यानंतर लगेच आपण पूर्णपणे गार होऊ द्यायचा कुकर आणि त्यानंतरच आपण झाकण हे काढायचं। तर अगदी छान अशी आपली कैरी अगदी परफेक्ट आपल्याला जसं लागणारे अगदी छान अशी शिजून तयार झाली। त्यानंतर लगेच जो काही थोडासा टणक भाग असतो आपल्या कैरीचा तो जो असेल तो आता ह्या स्टेपला आपण काढून घेतला तरी काही हरकत नाही आणि मिक्सरला बारीक फिरून घेतला तरी काही हरकत नाही। तर लगेच आपण जो गर आहे तो संपूर्ण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी काढून घेतले, संपूर्ण आपण आता काढून घ्यायचं आणि आता यामध्ये अजिबात पाणी वगैरे न घालता आपण मिक्सरला डायरेक्ट फिरवून घेणार आहोत। त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे आपल्याला कितपत गोड आणि आंबट सरबत हवे त्यानुसार गुळाचा वापर आपण यात इथे करणार आहोत। इथे मी एका कैरीसाठी अर्धा वाटी बारीक किसून घेतलेला गूळ वापरते, तुम्ही गुळाच्या जागेवरती साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही। अगदी छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी 1 किंवा 2 आपण हिरवे विलायची घाला, त्यामुळे खूप छान असं चविष्ट असं आपलं सरबत हे तयार। डायरेक्ट पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही। तर आता मी वेलदोडे हे टाकून घेतले, त्यानंतर लगेच आपण आता मिक्सरला अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेणार, जेवढं शक्य तेवढं आपण बारीक याला फिरून घ्या। तर अगदी छान अशी आपली पेस्ट हे तयार झालं आहे। तर अशाच पद्धतीने आता आपलं तयार झाल्यानंतर लगेच आपण आता याला पुन्हा चाळणीने गाळून घेणार, जेणेकरून जे काही कैरीचे तुकडे राहिले असतील किंवा इतर घाण असेल ती संपूर्ण गुळामध्ये देखील अगदी भरपूर अशी घाण असते मातीची, तर ती देखील निघून जाते, म्हणून चाळणीने त्याला चाळून चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण आता हे संपूर्ण जो कैरीचा गर होता
तो संपूर्ण आपण आता गाळून घेतला आहे. तर बघू शकाल अगदी थोडीफार जी घाण असेल ती आपली निघून जाईल आणि त्यामुळे अगदी छान असं आपलं सर्व ते तयार होईल. जर तुमचे मोठे तुकडे राहिले असतील तर तुम्ही पुन्हा आणखी मिक्सरला बारीक फिरवून घेतले तरी काही हरकत नाही. पण आपल्या अगदी छान अशी कैरी शिजल्यामुळे अजिबात जे काही टणक भाग होता तो देखील अगदी छान शिजून तयार झाला आहे, म्हणून अजिबात आपले तुकडे हे निघाले नाही. त्यानंतर लगेच आपल्याला आता याच्यामध्ये जेवढं सरबत बनवायचं आहे तेवढं, आता मी 2 ग्लास सरबत बनवणार आहे म्हणून 2 चमचे इथे मी हा जो आपण कैरीचा गर तयार करून घेतला आहे तो आपण घेतला आहे. त्यानंतर लगेच आता याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. जेवढे आपल्याला सरबताचे ग्लास बनवायचे तेवढे चमचे हा गर घ्यायचा आणि त्यामुळे खूप छान असं आपलं सरबत हे तयार होतं. अजिबात काही न घालता फक्त गार पाण्यामध्ये आता बनवून घेतलेलं जे सिरप आहे आपलं कैरीचं फक्त ते टाकायचं आणि पाण्यामध्ये त्याला फक्त 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचं. लगेच आपलं सरबत हे तयार आहे. चमच्याच्या सहाय्याने ढवळता अशा पद्धतीने आपण डायरेक्टली तांबा आणि ग्लासच्या सहाय्याने असं करून घेतलं तर अगदी छान ते व्यवस्थित मिक्स होतं. तर आता आपलं सरबत हे अगदी छान असं तयार झालं आहे. त्यानंतर लगेच 2 ग्लास घ्यायचे. त्यामध्ये जर आपल्याला अगदी गार हवं असेल तर त्यामध्ये बर्फाचा वापर करा आणि बर्फाचा वापर न केला तरी काही हरकत नाही. इथे मी 2 आता बर्फाचे क्यूब टाकले. त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये आता सरबत टाकून अगदी परफेक्ट असं आपलं चविष्ट कैरीचं सरबत हे तयार झालं. अचानक पाहुणे आले किंवा आपल्याकडे लहान मुलं असतील ते देखील अगदी सहज त्यांच्या हाताने तयार करून ते लगेचच पिऊन घेऊ शकतील. एवढं सोपं आणि अगदी छान चविष्ट असं आपलं उन्हाळा स्पेशल कैरीचं सरबत हे तयार आहे.